नमस्कार, सुस्वागत, वेलकम तुमचं. कशा सगळे लोक बरे आहेत ना. चला, आज आपण मसाला बनवणार आहे. 5 किलो मसाला बनवणार आहे. त्या 5 किलोमध्ये मी सामान किती टाकते, किती नाही, कसा भाजते, कसा नाही, हे तुम्हाला सगळं दाखवते. आता मी चूल बाहेर मांडलेली आहे. आता चुलीसाठी मी खूप म्हणजे बघायला गेलं तर ऊन आहे, सकाळचे पण ऊन आहे. त्याच्यानंतर मी विचार केला की सकाळचे पण मी काल पण मिरची खूप वाळवली, हे पण वाळवलं, सगळं सामान बिमान वाळवले. चूल पेटवून घेते, चुलीची पण तयारी केलेली आहे. हे सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न मी करते. एकदा आपलं गावरान एकदम मसाला आहे. नक्की शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. चला पाहूया. चला, आता पहिल्या गोष्ट तर आपला गरम मसाला मी काय काय घेते मिरचीसाठी. हे बघा, हे धनं आपल्याला सगळं भाजून घ्यायचंय. हे धनं आहे कमसे कम 2 किलो, ठीक आहे. तर ह्याला मी एका साईडला तुटली भाजून घ्यायचं आहे. आता हे बघा दालचिनी, हे सगळं दालचिनीचं आहे बघा. हे दालचिनी मी खोलून घेते. आता तुमच्या एकटाच खोलते बघा, ठीक आहे. बघा, हे दालचिनी खोलती. एक पॅकेट झालं खोलून. त्याच्यानंतर हे दुसरं पॅकेट खोलती. हे सगळं तुम्हाला खोलून दाखवते मी कसा मसाला टाकते. सगळं खोलते मग तुम्हाला दाखवते बघा. हे बघा, हे दालचिनी पॅकेट खोलून एका साईडला तुटली. म्हणजे विचार करा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे दालचिनी 5 किलो मसाल्यामध्ये, 5 किलो मसाल्यामध्ये आता मी इथे एका साईडला हे ठेवून देते एका साईडला. हे बघा, आता हे बघा, हे गरम मसाला आहे, ठीक आहे. हे अलग मसाला आहे, हे अलग मसाला आहे. हे दोन्ही, हे तिन्ही मसाला म्हणजे हे अलग आहे बघा. आता हे सगळं खोलून घेते तुमच्या एकटाच. हे बघा, असं दिखावा नाही की दाखवते वेगळं करते वेगळं, असं बघ नाही. हे बघा, एक पॅकेट 80-80 रुपयाला पॅकेट आहे, 85 रुपयाला पॅकेट. बघा, जर खोटं वाटत असेल तर तुम्ही बघू शकता. 85-80 रुपये एक पॅकेट आहे. मग विचार करा, मसाल्याला पैसे लागत नाहीत ना, का लागतात? पैसे लागतात. चांगला मसाला बनवायचा असेल तर पैसे लागतात. गायमध्ये करत नाही मी, एकदम आराममध्ये करते. आता हे तुम्हाला दाखवते खोलून, एक एक मसाला दाखवते. मसाल्याची क्वालिटी बघा आणि मग मला तुम्ही सांगा. हे बघा, हे सगळं आता वाशिनं सगळं सामान आणणार आहे बघा. आता मुंबईला जाईल ना लोकांचे मसाला द्यायला, हे सगळं सामान मी देणार आहे. हे बघा, व्हिडिओ माझा मोठा असतो पण सगळं रिअल दाखवते मी. हे बघा, हे रिअल दाखवते. हे सगळं बघायला लागतं, काय कचरा बिचरा काय असेल ते बघायला लागते आपल्याला. म्हणून पुऱ्या खुलते, नाही तर मी तिथं जाऊन पण खोलू शकते त्यांच्याजवळ पण. बरोबर आहे का? हे बघा, हे एक कचरा साईडला टाकलं. हे बघा, हे बघितलं का? ह्याला काय म्हणतात बघू शकता तुम्ही. नाद नका करू का, एवढा मसाला टाकायचा आहे आपल्याला. चला, हे बी एका साईडला मी वटते, दिखावा करत नाही बघा. हा मसाला. त्याच्यानंतर आपलं हे जाळफळ बी टाकते. मिऱ्या आहेत, लवंग आहेत, त्यात मिऱ्या लवंग. त्याच्यानंतर हे बघा शिंगारा, गरम मसाला, अलग क्वालिटी सगळं दाखवतो मला खोलून, ठीक आहे. भावांनो, ही मसाला काढलाय. आता हे मसाला मी सगळा साफ केलाय. हे तर ठुलाय, कुठाय न्यायचा आहे. सगळा मसाला एका थैलीमध्ये बांधणार आहे तुमच्या देखताच. कोणताही मसाला मी काढून घेत नाही, काहीच नाही, कारण मला किलोची सपानी खायचंय. आणि मसाल्यामध्ये जर क्वालिटी चांगली टाकणार तर मसाला चांगला भेटणार तुम्हाला. बरोबर आहे का? हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे काय म्हणतात, मिऱ्या आणि लवंगा. त्याच्यानंतर हे खसखस बघू शकता तुम्ही. हे बघा, जाळफळ, हे सगळं. हळकुंड आहे, हिंग आहे, बघू शकता तुम्ही. हे शायजिरा आहे. त्याच्यानंतर हे तीळ आहे. तीळ का टाकायचं माहिती आहे आपल्याला? मस्तपैकी तरी बिरी चांगली येते तीळ टाकल्यानंतर, ठीक आहे. तीळ खसखस एकात आणि हे इलायची, हे सगळं एकात टाकून मी पिसणार आहे, ठीक आहे. बघा, त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही. बघाय पैसे लागत नाही. हे बघा, सगळा मसाला गरम मसाला चांगला टाकते. खोबरं पण बघू शकता तुम्ही. हे बघा, खोबरं पण एक आहे 2 किलो कोमचं, 2.25 किलो खोबरं आहे. आणि का दालचिनी तिथं ठेवलेली आहे, ती बघू शकता तुम्ही तिथं दालचिनी. ह्याला काय म्हणतात, हे पण एवढं मोठं टाकते या दालचिनी. दुसरा मसाला तुम्हाला हे बघा, 2.25 किलो खोबरं आहे. एवढा मसाला हा बघा, गरम मसाला. हे दालचिनी, हे बघू शकता जाळफळ, लवंग, मिरी. त्याच्यानंतर बघा ही फूल आणि इलायची. धनं आहेत. हे काय म्हणतात, हळकुंड आहे. शाही जिरा आहे. ह्याला काय म्हणतात, तीळ आहे. आणि हे खसखस आहे, इलायची, तेजपत्ता. आणि हे सगळा मसाला मी एकत्र करून एका पिशवीत भरून घेणार. आता हे सगळं भाजायचं आहे आपल्याला, ठीक आहे. धनं भाजून घ्यायचे आपल्याला. बघा, हे धनंसुद्धा छान भाजायचे, ठीक आहे. चला, त्याच्यानंतर काही कलरवाली मिरची आहे आपल्याकडे. ही मिरची काल पण वाळवून घेतली ना, आता पण सकाळी मी वाळवून बिळवून मस्तपैकी काही मिरची वाळवून घेतलेली आहे.
आता हे मस्तपैकी मसाला करायचा आहे आपल्याला. ही मिरची बघा पूर्ण वाळलेली आहे. इथं चूल मांडली म्या. चूल बघू शकता, चूल पेटवती आणि करूया. ठीक आहे, चला. आता हा सगळा मसाला मी एकत्र करून हे भाजते. इथं चूल चालू करते आणि भाजते आणि आपण कुटायला जाऊया. ठीक आहे. आता भाजते कसं आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे. खोबरं तळायचं असतं, धनं भाजायचं असतं, मिरचीमध्ये जास्त तेल टाकायचं नाही. जर मिरचीमध्ये जास्त तेल टाकलं तर मिरची कुटत नाही, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे मी मिरचीमध्ये कमी तेल टाकून ते फ्राय करून घेणार, म्हणजे भाजून चांगली घेणार. ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ठीक आहे, चला पाहूया. तर चूल पेटायला लागली. आता कसं माहिती आहे का, चूल पेटली की लगे कणा 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 भाजून घेते बघा मी. तुम्ही बघू शकता एकदम. ठीक आहे, चला बघा चूल पेटली. हे मांडते, आपलं घामायला मांडते. चला पहिलं मी धन हे माझं बघा, हे काय म्हणते त्याला, तीळ भाजून घेते चांगलं. ठीक आहे, आणि तिळामध्येच मी हे खसखस टाकते बघा. हे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, चांगलं भाजून घेते कुरकुरू कुरकुरू कुरकुरी बघा. ठीक आहे, बघा सगळं धन खोबरं सगळं साफ करून घेतलंय मी. बघू शकता एकदम बघा. चांगला जाळ लागलाय, चांगला हे करून घेते बघा. ठीक आहे, हे बघा एकदम कुरकुर कुरकुर आवाज येतोय बघा. बघितलंय ना, असं नाही किती कावा करते. हे बघा चांगला भाजून घेते. उन्हा तानाचा मसाला भाजते एकदम. कारण ह्याच्यामध्ये कसं माहिती आहे, जेवढं चांगलं भाजून तेवढं तुम्हाला चांगलं होईल. आणि हे बघा मस्त पिका ते मसाला काढून घेते, ह्याच्यामध्ये ताटात काढून घेते. चांगलं भाजलंय बघा. खसखस बिस्कस चांगली भाजली, हे काढून घेते बघा. आता हे बघा खसखस भाजली. आता आपल्याला काही खसखस चांगली भाजून घेतली. खसखस आणि तेल सगळं भाजून घेतलंय एका साईडला तुटी. आता आपल्याला धनं भाजायचे. थोडं थोडं करून धनं भाजते बघा मी. हे बघा हे धन आहे. हे बघा चुलीवर भाजते मी मस्तपैकी एकदम. अरे संसार कसा, बघितलं भावांनो, हे रिअल जिंदगी दाखवते मी तुम्हाला. बघायला छान वाटतंय ना. बघा हे रिअलमध्ये मला कसं वाटत असं सांगा, तुम्ही सांगा. तेच पत्ता होता बघा. भाजून घेते मस्त. चूल पेटलेली आहे. कसा धुवा आहे बघितलं ना. डोळ्यातनं पाणी येतंय. हे बघा धना भाजते चांगलं. हे बघू शकता तुम्ही. बघा पैसे लागत नाही भावांनो. लाईक करत जावा, व्हिडिओ शेअर करत जावा. मसाला भाजते मी. रिअल जिंदगी दाखवते तुम्हाला मी. रिअल हा नाद नाही करायचा, अजिबात नाही करायचा. हे बघा धना बिना मस्तपैकी भाजते मी एकदम. बघू शकता तुम्ही. जाळ चाललाय मस्तपैकी. चला धनं काढून घेते. चला धनं काढलं. आता मिरची टाक. मिरची भाजून घेते चांगली. खुळून मिरची भाजायची. आता हे बघू शकता. बघितलं भावानं, ही मिरची भाजायला लागते अशी. हलकं तेल टाकते मी. जास्त बी तेल टाकायचं नाही आपल्याला. का माहिती आहे का, मग मिरची बरोबर फुटत नाही. हे बघा बघा थोडी मिरची घेऊन मी कुठते भाजते. सॉरी हे बघा रिअल जिंदगी दाखवते भावाने मी. रिअल जिंदगी.
आज सकाळच्या पाणी मिरची भाजून घ्यावं म्हणलं. म्हणजे का मस्त का मस्त का खुळखुळ झाली हो का एकदम खुळखुळ भाजती मिरची आपली एकदम मस्त पे जाळ चालला धीमे धीमे जाळवर चालले आपले मस्त मस्त पे सुलपित होती. हे बघा हे काढून घेते. दोन मिनिटात मिरची लगेच. हे बघा हे रिअल जिंदगी. हे बघा मिरची बघितलं. मेहनत आहे रे. बघा मिरची लई तिखट आहे पण काय पण म्हणा. आणि मसाल्यामध्ये ना मस्तपैकी टाकते सगळं सामान. ओली ओली मिरची भाजते मी. बघा तुम्ही ते बघा मिरची भाजली की बुगल्यात टाकते मी. याला म्हणतात रिअल जिंदगी. बघितलं माझ्या एकटी म्हणून काय काय करणार माहिती आहे. हाताखाली कोण नाही किती किती हाताखाली द्यायचं मला तर मिरची बनवून द्यायला पण कोण नाही माझ्याजवळ. सगळं मला ऐकते बघायला लागते. बरोबर आहे का ना भावाने. सुखाचं नाही रे भावानं कोणची गोष्ट सुखाची नाही माहिती आहे. रिअल जिंदगी दाखवते. अजून आपल्याला हलकून भाजायचे धना भाजायच्यात. धन भाजलं सॉरी खोबरं भाजायचंय. अरे संसार संसार बघा. हे बघा कशी खुळखुळ खुळखुळ मिरची वाजते. वाळवली तशी अख्खा दिवस उन्हात वाळवली मी. आता पण वाळवली आणि मग मिरची भाजते मी. लोकांना पैसा दिसतो मेहनत बघा. आ बघितलं का. पोळलं गे. पोहते रे भावानं पोहते. बघितलं का कुठे जाणार तिथं बसून घेणार कुठून तिकडे तिकडे बसणार हलणार नाही काय नाही. बरोबर आहे का नाही. लवकर आपण आहे ना काय करू माहिती आहे का डंका पण घरीच घेऊ. हे बघा मिरची आहे. चला भावानं मिरचीचा व्हिडिओ लय मोठा होईल. तुम्ही माणसाला लय मोठा दाखवते. सगळी मिरची भाजून घेते मग तुम्हाला दाखवते. पण दाखवते तुम्हाला सगळा मिरचीचा व्हिडिओ. तुम्हाला पण दिसायला पाहिजे माझी मेहनत. पैसा दिसतो ना लोकांना हे मेहनत पण बघा. व्हिडिओ व्हिडिओ मोठा होता होऊन द्या. एक 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 क्षण तुम्हाला दाखवते. एक एक क्षण तुम्हाला दाखवते मी माहिती आहे का. हे बघा मिरची भाजती. मस्त चुल्या जाळ चालला एकदम. हे तुम्हाला दाखवायचं बघते मी प्रयत्न.
रिअल जिंदगी # स्मिता सातपुते वापरा रे मिरची आणि खाऊन बघा आणि खाऊन सांगा कशी आहे मिरची. नाच करा पण आमचा कुठं अशी खवळी खवळी मिरची भाजते मी एकदम. बघितलं का ए खूप लागते रे भावांना. हे बघा बघा कशी भाजते. दिखावा नाही करत निसता ए आव काय म्हणतात ती दिखावा. ते लाली पावडर लावून मी दिखावा करत नाही. रिअल जिंदगी दाखवते # स्मिता सातपुते. नाद करा पण आमचा कुठं. उद्यापासून ना मास्क घालणार. खोकला येतो खाशी येते ना मिरची भाजताना. भर उन्हामध्ये मिरची भाजते मी. गावाला माहिती आहे ना 5 वाजल्यापासून उठली मी. हाताला हात नाही माझ्या. हे सगळं दाखवते तुम्हाला बी. हे बघा कशी मागची मिरची भाजली. थोडा टाइम लागला. हे बघा हे बघा शेवटची मिरची आहे. अजून ते कलरवाली मिरची बाकी आहे. ठीक आहे कलरवाली मिरची बाकी आहे अजून. मग तुम्हाला दाखवते अजून. हे आहेत अजून बी एका साईडने भाजते. हे बघा ए नाद नाही करायचा. बघितलं मसाला कुठून आणते मस्त रेसिपी तुम्हाला दाखवते. या मसाल्याची रेसिपी तुम्हाला दाखवते. कसा मसाला वापरायचा ते पण तुम्हाला दाखवते. एका ताईंनी व्हिडिओ बनवून पाठवले मला. अपलोड नाही केला अजून मी. तिला मसाला मिरची दिली ना बारामतीमध्ये त्या ताईंनी. ताई सांगत होती मला मसाला खूप चांगला दिलाय ग म्हणली. तर त्याला म्हणजे थँक्यू सो मच. मसाल्यामध्ये जे प्रेम टाकलंय मी ते प्रेमाच्या पोटीने मी बनवते. बाईच्या हातात चव असते आणि माझ्या जेवणात प्रत्येक हात जेवणात चव आहे माझ्या. मग मिरचीमध्ये का नाही चव माझ्या सांगा बरं तुम्ही. मिरचीमध्ये पण चव आहे आपल्या. दिखावा करत नाही मी. रिअल जिंदगी दाखवते # स्मिता सातपुते. नाव आहे आपलं. नाव गमवायचं नाही आपल्याला. काय मेहनत करून खाते रे भावांनो. मेहनतीला लाईक करत जावा. जर वाटतं तुम्हाला की स्मिता खरंच मेहनत करते तर लाईक करा. व्हिडिओ शेअर करा आणि चांगल्या कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे काकीला पुढे जायचंय. तुमचा साथ पाहिजे मला. बरोबर आहे का नाही. कुणाची मदत नाही रे भावानो. 1-2 मिनिटाची मदत नाही मला. बघताय तुम्ही डोळ्याने तुमच्या. 2 मिनिटाची सुद्धा मला मदत नाही. मिरची भरून द्यायला पण कोणी नाही. याचं तर याची कामं असतात. बरोबर आहे का नाही. हे बघा बघितलं बी पण भाजून घेते. बी राहिला पण भाजून घेते. राहिला # स्मिता सातपुते. लाईक करा व्हिडिओ शेअर करत जावा. बघा मिरची भाजली तिने. हे तुम्हाला दाखवते रिअल जिंदगी. पैसा दिसतो लोकांना. मेहनत दिसते का. दिसते ना मेहनत पण. मग लाईक करत जावा. हे बघा हे कलरवाली मिरची. कलरवाली मिरची पण भाजते. थोडी थोडी टाकून भाजते. ठीक आहे जाईन का बघून एवढं. जाईन तशी बघा. चला कलरवाली मिरची पण भाजून घेते.
सागरी किनारा. हे बघा मिरची आहे, गावरान मिरची आहे. व्हिडिओ माझा मोठा होतोय, होऊन द्या. हे मेहनत तुम्हाला काय दाखवते मी. खूप लोकांना वाटते की सातपुते पैसे जास्त घेते. हे मेहनत का दाखवते तुम्हाला की ह्याच्यामध्ये किती तकलीफ आहे. हे तकलीफ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न मी करते, तर तुम्हाला पण कळायला पाहिजे. पैसे दिसतात एवढे महाग मिरची, एवढी महाग तिखट, एवढी महाग तुम्हाला मिरची दिसत नाही. विचार करा भावांनो. मसाल्यामध्ये काम करायचं असेल तर हे मेहनत अशी असते बघा. बरोबर आहे का नाही. डोळ्यामध्ये चाललंय माझ्या. बघा मिरची, बघा मिरचीला पैसे लागत नाहीत बघायला. हे बघू शकता. दूर लागतोय मैदा भावांनो. हे बघू शकता. हे बघा मिरची चांगली भाजली बघा. आता आपण काढूया मिरची. ठीक आहे, चला थांबा, अजून थोडंसं भाजून द्या. खालीवर खालीवर मिरची करून द्या, कारण चांगली भाजली तर चांगला मसाला होईल तुमच्यासाठी, आहे का नाही. हे बघा हे तर मला दाखवायचा प्रयत्न करते बाबांना मी. रिअल जिंदगी #स्मिता सातपुते. हे बघा, हे बघितलं का, बघितलं भावांना. चला आता मिरची चांगली भाजलेली आहे, काढून घेऊया. चला हे काढून घेते मसाला मिरची. ह्यात टाकते बघा. चला आता ह्यात मी तेल टाकते. हलकून चांगलं फुटूस तर भाजायचे आपल्याला. हे हलकून डाळायचे बघा. तेल अजून टाकते. हे बघा चांगलं हलकून भाजल्यानंतर हे बघा बघू शकता. हलकून तेलात चांगलं भाजून घेते. हे बघा चांगलं फुटूस तर भाजते, तुम्हाला ते पण दाखवते. ठीक आहे बघा. हे चांगलं हलकून भाजून घेतल्यानंतर काढायचं असतं. बघू शकता तुम्ही. आता हे बघा हे मिरची भाजली, एवढी मोठी मिरची भाजली. हे तीळ भाजून, तीळ आणि खसखस आहे. हे धना आहे, धना पण भाजून घेतल्यात. आता एवढं खोबरं तळून घ्यायचं आपल्याला आणि मग आपल्याला कुटायला जायचंय. बरोबर आहे का नाही. हे रिअल जिंदगी तुम्हाला मी दाखवते. पटत असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जर आहे ना व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघा. मोठा आहे काय हरकत नाही, ठीक आहे, पण पूर्ण व्हिडिओ बघा. मेहनत किती आहे ह्याच्या मागं. आता बघा डाळ चाललाय काना 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 काना, बघितलं. हे बघा खोबरं चांगलं तळून पण घेणं आणि हे हलकून पण तळून घ्यायचे चांगलं. हे फुटूस तर भाजायचं हलकून. तुम्हाला आहे ना मसाल्यामध्ये गरम मसाला सगळा मी टाकलाय. मसाल्यामध्ये गरम मसाला पूर्ण टाकलाय. का टाकलाय तर तुम्हाला नंतर टाकायची पण गरज नाही पडणार. डायरेक्ट तुम्ही मसाला टाकून जेवण बनवू शकता एकदम. ठीक आहे चला. हे रिअल बघा, हे रिअल जाळ चाललाय मस्तपैकी. आता मुद्दाम कॅमेरा लांब ठेवलाय कारण भीती वाटते. बघितलं. हे बघा चांगलं फुटाय पाहिजे. हलकून हलकून काढून घेणार. फाटफाट फाटफाट फुटाय पाहिजे हलकून. करपाय पण नाही पाहिजे आणि जळाय पण नाही पाहिजे. तर ते भाजायला लागतं चांगलं तसं. मसाला बघता तुम्ही. आता तिथं जाऊन मला बसायचंय पण. कुठं त्या मसाल्यापाशी जाऊन मला बसायचंय पण. हे बघा करकर करकर वाजतंय का नाही. आता हे बघा भाजलं. हे बघा करकर 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 वाजतंय ना. हे हलकून भाजलं असं भाजाय पाहिजे. करकर 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 करत. हे बघा हे रिअल जिंदगी. हे बघा कधी कधी हलकून फुटतं पण डोळ्यात पण जाऊ शकतं. हे बघा हे असं काढायला लागतं. आलं का फटफट 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 आवाज आला का तुम्हाला. नक्की लाईक करा भावांनो. हे बघा
आता आपल्याला हे खोबरं टाकायचंय, हे खोबरं तळून घ्यायचंय असं, ठीक आहे. हे खोबरं असं भाजायचंय, त्या खोबऱ्याला पण असं मस्तपैकी खोबरं भाजून आपल्या मिक्सरमध्ये कुटायचंय. हे बघा, कारण मसाला पण चांगला बनतोय आपला, त्याच्यामुळे आपल्या मिक्सरमध्ये पण कुटून घ्यायचंय. कारण ती कुटणारी मला बोलली तू खोबरं भाजून आणते ना, तो कुटून पण आण मिक्सरमध्ये. हे बघा, हे बघा, हे खोबरं असं भाजायला लागतंय, चुटू 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 त्याला हलवायला लागतंय. करपवायचं पण नाही हे खोबरं. हे बघा, हे बघितलं का, हे बघा, हे बघा, असं भाजून घ्यायचं सगळं खोबरं. अजून खोबरं आहे बघा, नाद नाही करा, सगळं भाजून घेतल्यानंतर दाखव. हे रिअल जिंदगी आहे. रोग बाय ठोक, बोलणं बी रोग बाय ठोक, करणं बी रोग बाय ठोक. व्हिडिओ लय मोठा झालाय, शेवटपर्यंत बघितल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. हे बघा, आता कुठाय जाते तिथं बसायला लागतं या. तो व्हिडिओ मी अलग बनवीन. हा मसाला बनवायचा मी तुम्हाला का दाखवला, ह्याच्या मागची मेहनत तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्याने. जळलं पोळलं काय पण होऊ शकते. जाळ बघा कसा लागला, ढांढाण ढांढाण. उन्हातांची मिरची भाजते हा, खोबरं पण चांगलं भाजते मी. दिखावा नाही करत, उप लावून काढत नाही खोबरं, बरोबर आहे का नाही. चांगलं खरपूस खोबरं भाजून घेते का, तो खोबऱ्यामध्ये चव एवढी लागते ना भाजल्यानंतर. खोबरा मसाला खूप चांगला होईल आणि तुम्हाला मी दाखवणार एकदम. हे बघा, सगळा मसाला येणार. लगेच मिशन आणती पॅकिंग करायची, वजन करायची आणती आणि मसाला पॅकिंग करून ज्याच्या ज्याचे पैसे घेतल्यात त्यांना घरपोच मसाला. आणि त्यांची जर इच्छा असेल मला घरी बोलवायचे तर त्यांच्या घरी जाऊन मी जेवण बनवणार. त्यांच्यापाशी जाऊन एक रेसिपी बनवून त्यांना खायला घालणार माझ्यातर्फे. त्याचं मी चार्ज घेत नाही, काहीच नाही. बघा, पोते रे भावानं, बघितलं भावानं, सुखाच नाही रे पैसा, माहिती आहे का. डोळ्याच्या आग झाली माझ्या, माहिती आहे का. हे बघा, चटका भाजतोय रे. हे बघा, तेल उडलं रे हातावर, बघितलं भावानं. हे बघा, हे काढून खोबरं बघितलं का, हा का कसं काय भाजलंय खोबरं. नाद नाही करा, बायामध्ये गऱ्यामध्ये फरक असतो का नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे मला जेवणाचा कितना शौक आहे मस्तपैकी, आणि मी किती मस्त मसाला भाजते. बघितलं का, मी बाय पण लावली ना कामाला मी घरात मध्ये, तर अजिबात मी तिला मसाला भाजायला देणार नाही, मी स्वतःहून भाजणार. कारण मसाल्यामध्ये जर भाजायचं तेच भाजायचं. हे बघा, बरोबर आहे का नाही. बघा कसलं खोबरं भाजलंय मी. आता ह्याला पिसायचंय मिक्सरमध्ये, ठीक आहे. चला, आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय ना, व्हिडिओ म्हणसान ताई खरंच तुझी मेहनत लंग राहते. म्हणजे बघायला गेलं तुम्ही, मेहनतीने मी भाजते मसाला. उन्हातानाचा चेहरा कसा झालाय माझा तुम्ही सांगा, कसं वाटतंय. मला खूप लोक बोलतात ताई तुझ्या चेहऱ्याच्या मागं ना, हसीच्या मागं लय तुझं दुःख आहे. मला माहिती आहे तुम्ही माझ्या भावना समजू शकता, पण काय हरकत नाही. हे बघा, हे बघा, खोबरं सगळं भाजते मस्तपैकी टकाटक एकदम. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद, कोटी 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 धन्यवाद तुम्हाला. स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्त्या करतात आणि माझ्या पण करतात. आणि हे भाजायचा व्हिडिओ आता बघा, मी हलकून किती छान भाजले. हे हलकून फाटफाट फाटफाट करत होतं तेव्हा मी ते काढलं, माहिती आहे का. आणि या धन्यामध्ये पण चांगलं भाजलं, मिरची चांगली भाजली. मी आता माझा काय ना बिझनेस चांगला वाढला, मी चांगला बिझनेस करायला तयार झाली. मी बायांना बरं मी मिरच्या नीट करायला सांगेन, धना नीट करायला सांगेन, बाकीचं काम सांगेन. ओका चटका लागला रे, तेल उडलं माझ्या हातावर, माहिती आहे का. ओका तर मी स्वतःहून मिरचीचा मसाला मी स्वतःहून भाजेन. कितीही अंधार असला आणि कितीही दिवस नसला आणि कितीही तकलीफ असली तरी मी स्वतःहून मसाला भाजणार, मी भाजणार. मी कोणाच्या भरोशा बिझनेस करणार नाही, माहिती आहे का. आज एवढा 5 किलो मसाला मी एकटीने भाजला, एवढी मिरची मी एकटीने भाजली. तुम्ही सगळ्यांनी बघितलं, शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय तुम्ही. आणि अजून तुम्ही बघा अजून किती मेहनत आहे. हे मसाला डोक्यावर घेऊन जायचंय, कुटायचंय, माझी आपदा काय काय होणार हे तुम्ही बघा शेवटपर्यंत. मी भाजून घेतलेलं मोठा नको व्हिडिओ करा. झालं बघा, खोबरं सगळं तळलं मी. आता एक सगळं मिक्सरमध्ये वाटूया, चला ठीक आहे. खूप मेहनत आहे बघा, बघितलं ना. चला, हे माझ्या होटाला सुद्धा आग उठायला लागली. हातात बीत लागलाच असं ना, असं पुसताना तर आग उठायला लागली माझ्या नाकाला तोंडाला, नुसते आग उठायला लागले. खोबरं एवढं भाजलंय, भारीत मस्त भाजलेलं आहे. मिक्सरमध्ये एवढं छान वाटते, म्हणजे मसाला पण एवढा भारी होते ना, घेणारा पण वाटतं की खरंच मिळतात तू एवढा छान मसाला बनवलाय.
मस्त मसाला बनवलाय बघा. आता कुठाय जाते सगळं सामान घेऊन जाते, असं नाही की तळले आणि घेऊन नाही चालली. ते पण व्हिडिओ काढते मी तुम्हाला दाखवते एकदम. ठीक आहे, चला आता मिक्सरमध्ये कुटून घेऊया. बघा हे धन आहे भाजलेलं आणि हे खसखस ह्यात टाकती. धान्यात असतात बघा खसखस आणि हे एकात असतं सगळं. ठीक आहे, हे बघा आता हे सगळं एकात करून एका पिशवीत भरते बघा. एका पिशवीमध्ये भरते बघा. न्यायचे आपल्याला कुटायला न्यायचे. बघा धराय पण कोण नाही रे होत्यात. हे बघा हे सगळं भरायला लागतं. सगळं घेऊन जायचं आपल्याला. काय सोप होणार नाही. मी घरी सगळा मसाला घेऊन जावं. मस्तपैकी लोकांचा मसाल्याची ऑर्डर घेतली मी. सगळ्यांना छान वाटेल मसाला घेतला सुद्धा. ठीक आहे, हे बघा हे धन भाजून टाकले. आता हे हलकून पण मी ह्याच्या धान्यामध्ये टाकते. बघू शकता किंवा मी आलं घेऊन जाते. थांबा एका कागदामध्ये थांबा. आता हे बघा हे काय म्हणतात त्याला हलकून पिशवीत घेऊन चालली मी. हलकून खोबरं मला भाजायचंय म्हणजे हे करायचंय काय म्हणतात त्याला हे घेऊन जायचं. हे भोगलं घेऊन जायचंय. खोबरं पिसायचंय. चला अजून बाकीचा मसाला भरून घेऊया. चला का हे आपल्या एका पिशवीमध्ये करायचंय. हे बघा एका पिशवीमध्ये करायचंय. साई जिरं ठीक आहे. हे मिरी लवंग ह्याच्या पिशवीत करायचे. एका पिशवीत करायचे. सगळं घेऊन जायचं. ठीक आहे, हे बघा जाळफळ हे सगळं एका ह्याच्यात करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा हे आहे हे पण टाकते बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर तेजपत्ता आहे. बघू शकता हे तेजपत्ता बी आहे. आणि हे लवंग काय दालचिनी हे बघू शकता. एवढा मसाला हे पण घेऊन चालली. सगळं भरून एकात भरते मी. ठीक आहे, हे बघा अजिबात काय कुठलं काहीच नाही. काहीच नाही ती दिकंपाला हे करत नाही बघा. हे बघा बघू शकता तुम्ही. हे बघा काय सुद्धा अजून हे होत नाही बघा. हे बघू शकता तुम्ही. हे बघा हे मसाला आपला. आणि हे हिंगचा डब्बा घेऊन चालली. आणि हे ती कशात टाकणार आहे ते मला माहीत नाही. काही मनात मला भाजून दे काय आहे तर हे पण ह्यात टाकते एकदम. ठीक आहे, चला तिथे गेला पण तुम्हाला दाखवते. हे बघू शकता एकदम. ठीक आहे भावांनो आता मी वाटून घेते. काय घालते वाटून ती काय म्हणतात त्याला खोबरं वाटून घेते आणि जाऊया कुटायला. ठीक आहे, चला आता एक खोबरं बघा चांगलं भाजलेलं आहे. सगळं वाटून घेते मी. हे बघा वाटून घेते मी. ठीक आहे, येस वाटून घ्यायचं. चला येसला सांगितलं वाटायला. येस थोडंसं मदत करते. तो वाटतो एकदम. ठीक आहे भावानं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर येसला मी म्हणते की बाबा तुम्हाला मदत कर. कारण का मसाला कमी झाला बिला तर मला सगळं पद्धत द्यायला लागतं एकदम. बरोबर आहे. ठीक आहे, चला वाटून. चला येसने आणलं वाटून. ठीक आहे जाऊ दे असंच हलकं फुलकं वाटलं तर चालते. आहे का नाही बघितलं का नाही. आता हे वाटून आणलं असंच. जा असंच येसला वाटवायला लावते मी. हलकं फुलकंच वाटते. लय बी मातलं बारीक नाही करत बसायचं आपल्याला. कारण तेवढी तिला पण मदत होईल त्या कुटणारीला. आणि जास्त पण बारीक नाही करत बघा. बघितलं भावानं मस्तपैकी येस मी कुठून दिले. चांगला मसाला मस्तपैकी मसाला होतोय बघा आता. ठीक आहे, आता हे बघा अजून एक बाकी राहिले कुटायचं जा कुटायचं पण. आता हे तेल आहे. हे तेल मी वायपट नाही घालवणार. हे तेल बघा ह्यात मी टाकून हे बघा सगळं खोबरं मी वाटून घेतलंय. असं नाही की मी हे केले बघा. म्हणजे मी पुसून घेणार ते खोबऱ्याचं तेल. काय बाबा लय महागाचं मुलकाचं आहे माहिती आहे का. हे बघा हे सगळं एका कागदात भरून मी घेऊन जाते. हे मसाला अजून बघा बाकी आहे. अजून खोबरं वाटतंय अजून. हे बघा सगळा मसाला मी वाटून घेतले. खोबरं हे सगळं आता मी या थैलीमध्ये बांधणार आहे आणि घेऊन जाणार आहे. हे बघू शकता तुम्ही. हे सगळं बांधणार आहे ह्याच्यामध्ये थैलीमध्ये. काय सुद्धा लपवून असं घेऊन म्हणजे लपवायचं नाही काहीच नाही. रिअल दाखवतो तुमच्यासमोर मी सगळं घेऊन जाते बघा. माहिती आहे का. हे बघा सगळं भरलं आहे मसाला. आता हे खोबरं घेऊन मी जाते. चला आता हे बघा हे धना पण बांधून घेऊन चालले ह्याच्यामध्ये. हे पण आहे.
या हो का, ही पाटीमध्ये, ह्या पाटीमध्ये धन, हा मसाला, हे बघितला गरम मसाला किती महिना गरम मसाला बघितला का? हे गरम मसाला, हे खोबरं, तेल घेऊन चालली हो का, तेल पण टाकतात आम्ही लोक, तेल टाकतोय आणि मिठाचा एक पुरा, हे बघा एवढं वस्तू टाकायचं. आता हे बघा, हे घेऊन जायचंय मला. आता ह्याला डोक्यावर घेऊ का हे डोक्यावर घेऊ मला कळा नाही. आता बघा हे घेऊन जायचंय मला. आता ही मिरची म्हणती पोट्यात भरावं म्हणते मी, आणि पोट्यात भरून मग हे घेऊन जावावं म्हणते मग कुटायला. बघा माझी शेवटपर्यंत आपदा एकट्या बाईची जिंदगी काय असते. ठीक आहे. आता येसल्या हातला कोणचंच घ्यायला येणार नाही, म्हणून मला पोट्यात भरणं मसाला मिरची बघा पोट्यात भरून घेते बघा. गच बुगलं भरलंय, पोट्यात भरून घेते. ठीक आहे. चला चला, येस मला लागल्या मदतीला. आज नशीब येस घरी आहे. मसाला पोट्यात भरायचा. मिरची वाळलेली आहे, भाजलेली आहे, सगळं काय आहे. बघा आता हे आपल्याला सामान पोट्यात टाकायचं, त्या पोट्यात टाकायचं सामान. ठीक आहे. हे गरम मसाला, हिंग, खोबरं आणि हे मीठ, हे सगळं घेऊन आता गाडीवर बसायचं. नाही तर मग आता मला करतो हे करतो बघा. त्याला पहिलं तोंड बसा जेवायची आपल्या गाडीवर आहे तसं ठेवायचंच आहे की. मग ठीक आहे. हे कर मग बुगड्या घेऊन जायला लागेल. बुगड्यात मसाला आणायला लागेल करून बघायला लागेल हातच बुगड्या. ते भुगला आणतो कशात गाडी बसणार का? हा ठीक आहे. चला आता ह्याला बांध, ह्याला बांध. गरम होतं नाही बुगड्या गरम, ह्याला बांध. बघा आता येसला मी घेऊन चालली, येस पण मदतीला आलाय. आणि आता ह्याला बांधती आणि कुठाय घेऊन जाते गाडीवर म्हणतो नेतो मला ते. ठीक आहे. चांगले दिसले. तिथली बरी तेल घेऊन चालली या. ठीक आहे. चला मग बघा येस घेऊन चाललाय गाडीवर चौकात मदत करते मला. चला देव आहे आपल्या पाठीशी. ठीक आहे. चला चला मी कुठाय जाते आता गाडीवर जाते. त्याला मग डोक्यावर घे म्हणलं मला बाय. चला आता मी जाते कुठायला. बघ माझं पोरग उचलते सगळं. जमा का मला? हां चला आता गाडीवर जाते. मला बसायला नाही येणार येस. होय रे दोघं करावं पाहिजे. बरं ठीक आहे. चला मी गाडीवर बसते आता. ठीक आहे. चला आता बसली बघा गाडीवर. जातो हळूहळू जा, दमादमान जातो दमादमान. बुगलं का घेऊन चाले, बुगल्यात मसाला भरून आणायला लागतो ना. कुठं थैलीमध्ये भरत बसू आहे का नाही. चला कुठून घेते आता. कसा वाटतं तुम्हाला हा शेवटपर्यंत ब्लॉग बघा, आणि मसाला कसा कुठला त्याचा अलग व्हिडिओ बनवते. ठीक आहे. चला भावांनो, तुम्हाला काय वाटते? शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. ज्याने कोणी खरोखर शेवट व्हिडिओ बघितला असेल तर त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये लिहा की हो स्मिता, मी शेवटपर्यंत तुझा व्हिडिओ बघितला, खूप चांगला वाटला. तर थँक्यू सो मच. आणि मेहनत किती आहे बघितली ना, खूप मेहनत आहे भावांनो. ठीक आहे. चला व्हिडिओ लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि ऑर्डर देत जावा. नंबर टाकते मी तुम्हाला फोनपे. ठीक आहे. फोनपे बी टाकते आणि माझं कार्ड पण टाकते तुम्हाला ते फोनपेचं एकदम. ठीक आहे. चला बाय. चला आता ह्या बायला म्हटलं का, हिला दाखवत नाही मी. हिला म्हटलं मसाल्यामध्ये मी सगळं खोबरं बिबरं सगळं कुठून आणलंय, चांगला मसाला कर. माझ्या फॉलोवरला माझा मसाला लय आवडला आणि तुझं कुठणार पण आवडलं. जेव्हा तुम्ही मला भेटा यायचा ना ह्या ताईला, तेव्हा तुम्हाला दाखवणार. ह्याच्या घरी आपण चहा पाणी करूया, मस्तपैकी चांगला मसाला कुट्टी. तिला मी पप्पी दिली, आता ते पप्पी लय फिदा झाली. हां चल पारो 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 दसती बघा मला. सगळं मी आणलंय मसाला जाग्यावर. ठीक आहे. चला भावांनो बहिणींनो, लय कामाची माझी बाय हो का. हे आपला मसाला ह्यांचा अजून एक डंका इथं आतमध्ये, पण आतमध्ये नको कुठं म्हणलं इथंच कुठं म्हणलं. ठीक आहे. चला भावांनो.